हॅलो, नमस्ते. आज आपण प्रोजेक्शन ऑफ लाईन मधला एक महत्वाचा प्रॉब्लेम बघणार आहोत. हा प्रॉब्लेम कसा आहे बघा. एक लाईन आहे, लाईनचं नाव ए बी आहे. आता प्रॉब्लेम पहिला मी वाचतो थोडासा. द पॉइंट ए ऑफ 80 mm लॉंग लाईन ए बी इज 20 mm above HP and 60 mm in front of the VP. The end point B is 15 mm in front of VP, while its plan measures 65 mm. Draw the projections of a line and find the inclinations made by the line with HP and VP. Also locate traces of line. इथं काय केलंय, एक लाईन आहे, तिचं नाव आहे ए बी, लांबी आहे 80 mm आणि पॉइंट ए ची पोझिशन दिलेली आहे. पॉइंट ए 20 mm अबव HP आणि 60 mm इन फ्रंट ऑफ VP. आता पॉइंट बी ची पोझिशन दिलेली आहे. द एंड बी 15 mm अबव HP, 15 mm इन फ्रंट ऑफ द VP, व्हाईल द प्लान म्हणजे स्टॉप मेजर 65 mm. ह्या प्रॉब्लेम मध्ये काय दिले पहिल्यांदा लिहून घेऊया आपण. लाईनचं नाव आहे ए बी, लांबी आहे 80 mm. आता पॉइंट ए ची पोझिशन दिलेली आहे ए डॅश 20 mm फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ठेवलेली आहे आणि ए 60 mm इन फ्रंट ऑफ VP आहे. पॉइंट बी ची पोझिशन दिली आहे. द एंड बी इज 15 mm अबोव, द एंड बी इज 15 mm इन फ्रंट ऑफ द VP. आता बी जे आहे ना, स्मॉल बी 15 mm दिलेला आहे आणि बी डॅश दिलेला नाही. आता लाईनचा टॉप व्ह्यू दिलेला आहे. स्मॉल ए बी म्हणजे टॉप व्ह्यू आणि ए डॅश बी डॅश म्हणजे फ्रंट व्ह्यू असतो. हे टॉप व्ह्यू दिलेला आहे 65 mm. 5 पॅरामीटर दिलेले आहेत. ह्याच्यावरून तुम्हाला प्रॉब्लेम ड्रॉ करायचा. प्रॉब्लेम कसा आहे हे सांगतो पहिल्यांदा. लाईन हे ए बी, हे ए आणि हे बी आहे. हे आता पहिल्या पोझिशनला अशी ठेवले. हा 20 mm अबव HP पासूनचा डिस्टन्स 20 आणि इन फ्रंट आहे 15 mm. आता ह्याच्यानंतर ह्या लाईनचा जो अँगल आहे HP ला केलेला, हा अँगल थिटा दिलेला नाही. तर एंड बी जो आहे तो टॉप फ्रंट व्ह्यू मध्ये एंड बी किती आहे माहित नाही. फक्त ह्या एंड बी अलीकडे किती आलेला आहे हे दिलेलं आहे. अलीकड. तर हा पॉइंट 15 mm ना अलीकड आहे. तर हा असा झालेला आहे. इथं सांगताना इथं गडबड झाली. ए डॅश 15 आहे, 20 mm आहे आणि ए जे आहे इन फ्रंट डिस्टन्स इथं 60 आहे हे, आणि बीचं डिस्टन्स 15 mm आहे. म्हणजे हे आता समजा ही पोझिशन आहे, अशी झालेली लाईन इकडं आलेली नाही, इकडं आलेली. आता बघा ही पोझिशन जी आहे ए ची पोझिशन, अबोव डिस्टन्स 20, इन फ्रंट डिस्टन्स हे 60, HP पासून एक्स डिस्टन्स 60 आणि बी पॉइंटचं इन फ्रंट डिस्टन्स 15 आहे. म्हणजे हे पॉइंट इकडे न जाता आहे इकडे आलेला आहे. आता ह्या अशी पोझिशन आहे. आता इथं थोडं विचार करायची गोष्ट आहे. इथे HPचा अँगल दिलेला नाही, पण टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला टॉप व्ह्यू किती आहे 65 दिलेला आहे. फ्रंट व्ह्यू दिलेला नाही, डिस्टन्स बिटवीन प्रोजेक्टर दिलेलं नाही. आता इथं पहिल्यांदा आपण लाईन ड्रॉ करू. पहिल्यांदा XY लाईन ड्रॉ करा. ही XY लाईन आहे. पहिला प्रोजेक्टर आहे ए साठीचा, हा आहे पहिला प्रोजेक्टर. पेंट काढा. इथं ए डॅश दिले 20 आणि इथं ए दिले 60. हे इथं मी 60 असं घेतो. 60 ए डॅश आणि हे ए. आता ए डॅशचा हा ही प्रोजेक्शन लाईन, हा प्लेन आहे, प्लेन इन विच ए इज मुव्हिंग, आणि हा आहे एचा प्लेन. आता इथं पॉइंट बी चं डिस्टन्स जे आहे, इन फ्रंटचं डिस्टन्स दिलं ए डॅश नाही ए, इथं 15 दिलेलं आहे. हे 20 जर असेल आणि हे जर 60 असेल तर हे 15 इथं थोडं कम घेतो आणि इथून फेंट लाईन ड्रॉ करतो. हे आहे 15. आता हे P1 घेतो आणि हे 15 घेतो. इथं B चा टॉप व्ह्यू आहे. ए डॅश हे B आणि हे ए. आता फ्रंट व्ह्यूचं डिस्टन्स ए बी दिले 65. आता इथे काय करावं लागेल, ए पासून 65 mm कंपास मध्ये घ्या आणि इथं मार्क करा. ही डिस्टन्स आहे 65. हा आहे फायनल टॉप व्ह्यू कुणाचा, ए बीचा.
हे ए आणि हे बी आहे. आता हे इथला बी कट झाला. आता इथं लोकस ऑफ बी फॉर टीव्ही, लोकस ऑफ ए फॉर टीव्ही. आता इथं हा लोकस ऑफ बी फॉर फ्रंट व्ह्यू. हे 3 पॉइंट लिहिले. हेच लक्षात आलं का? ए डॅशचं डिस्टन्स 20, ए 60 आहे आणि बी जो आहे हा बी असा झालेला आहे, टुवर्ड्स व्हीपी गेलेला आहे आणि ते अंतर दिलेलं आहे एक्स अंतर. ह्याचं x1, हे x1 जर धरलात, हे x2 अंतर दिलेलं आहे 15 mm. आता ही पोझिशन आहे. आता HP चा अँगल किती आहे तो आम्ही काढणार आहोत. BP चा अँगल काढता येते. आता इथून हे दिलेला डाटा आहे. आणखी काय दिलेलं, लाईनची लांबी दिलेली आहे 80 mm. आता मी काय करणार, या ठिकाणून इथं अँगल किती आहे माहित नाही, अँगल घेऊन लाईन ड्रॉ करता येत नाही. आता ह्या लाईनचं हे आहे टीव्ही नंबर 3, टॉप व्ह्यू नंबर 3. आता ह्याची इनिशियलायझेशन करून आपण इकडे येऊ शकतो आणि हे आहे आरो. आता हा जो फ्रंट व्ह्यू आहे, ऍक्च्युली जर हे इकडे वरी राहिलं असतं खाली बी राहिलं असतं तर हे मधून पास होणारी लाईन हे आहे आमचा टीव्ही नंबर 1. हे B1 आहे. का तर ही कंडिशन हे लक्षात येणं गरजेचं आहे. इनिशियल टीव्हीचे इनिशियलायझेशन फ्रंट व्ह्यूचे इनिशियल कंडिशन घेतलात की तिथं सेकंड कंडिशन फ्रंट व्ह्यू मध्ये. आता हे इथून तुम्हाला हे एच्या म्हणजे फ्रंट व्ह्यू काढून ज्यावेळेस तुम्ही टॉप व्ह्यू काढता त्यावेळेसचा हा टॉप व्ह्यू आहे बस. आता इथून तुम्ही एक प्रोजेक्शन लाईन अशी ड्रॉ करू शकता. इथं तुम्ही ड्रॉ करू शकता. आता हे आरो असं दाखवायचे. आता इथं लाईनची लांबी दिली 80, हे पॉइंट घ्या ए डॅश आणि लाईनचा आर्क 80 mm चा मार्क करा. हा आहे फ्रंट व्ह्यू नंबर 1, हे आहे B1 डॅश. आता इथं लोकस लाईन तुम्हाला ड्रॉ करता येईल. लोकस ऑफ बी फॉर फ्रंट व्ह्यू. आता ह्या फ्रंट व्ह्यू नंबर 1चं हे उत्तर आहे टीव्ही नंबर 1. हे पॉइंट इथं क्लिअर झाला. आता थोडस विचार करायची गोष्ट, लाईनची इनिशियल लांबी माहित आहे. आता तुम्ही हे फायनल फ्रंट व्ह्यू, फायनल टॉप व्ह्यू आणि फायनल फ्रंट व्ह्यू एकाच प्रोजेक्टवर असतात हे आपल्याला माहित आहे. तर इथून ह्या लाईनला इथून पॅरलल लाईन ड्रॉ करा आणि इथं तुम्हाला बी डॅश मिळेल, ह्याला जॉईनिंग करा. हा आहे थिटा, कॅल्क्युलेट करा. हा आहे अल्फा, अपॅरंट अँगल अल्फा. हा आहे बीटा. आता इथं फाय तुम्हाला काढता येईल. फाय कसं काढणार, लाईनची ओरिजिनल लांबी 180 माहित आहे, 180 घ्या, सॉरी 80 घ्या आणि इथं आर्क ड्रॉ करा. हे इथं मध्ये येईल, या ठिकाणी बाहेर जाणार नाही. इथं आले तर हे जॉईनिंग करा. असं असं ड्रॉ. हा आहे फाय, हा आहे बीटा. आता ही फाय मिळाला. आता तुम्हाला ही इनिशियल कंडिशन आहे टीव्ही 2, हा आहे टीव्ही 3, टीव्ही 3. आता इथून तुम्हाला हे जर नाव असेल B2, प्रोजेक्शन लाईन ड्रॉ करावं लागेल. कुठपर्यंत, इथपर्यंत. इथं B2 डॅश आणि हे रोटेशन केलात तर बरोबर इथं जाईल आरो, किंवा त्याला रोटेट केला तर इथं येईल. इथून खाली या, कोणतेही करता येते. ही लाईनची 80 mm लाईन इथं अर्क मारण्यापेक्षा तुम्ही ह्याला जरी रोटेट करून आणलात खाली आणि खाली आलात तर इथं बरोबर ही लाईन AB2 म्हणजेच ओरिजिनल लेंथ ऑफ द लाईन मिळेल. आणि हे करेक्ट, हे जर बरोबर असतील दोन तर समजायचे की प्रश्न बरोबर आहे. आता बघा, हे फायनल टॉप व्ह्यू आहे. ते HTVT कसं ड्रॉ करायचं ते सांगतो.
फायनल फ्रंट व्ह्यूला एक्सटेंड. इथपर्यंत प्रॉब्लेम समजलेला आहे असं गृहीत धरतो. फायनल फ्रंट व्ह्यूला एक्सटेंड करा. आता ह्या का तर ह्या लोकस लाईन पासून तुम्हाला इथं इकडे यावं लागेल. आता फायनल फ्रंट व्ह्यू एक्सटेंड केलात. फायनल टॉप व्ह्यूला देखील एक्सटेंड करा. इथे गेलाय समजा. फायनल टॉप व्ह्यू इथं टच झाला एक्स वायला, तो आहे व्ही पॉइंट. प्रोजेक्शन लाईन ड्रॉ करा आणि हे फायनल फ्रंट व्ह्यू एक्सटेंड करा. जिथं टच होईल व्ही डॅश होईल. आता ह्याला एक्सटेंड केलात. आता या ठिकाणी इथून प्रोजेक्शन लाईन ड्रॉ करा. याला एक्सटेंड करा. हा एच डॅश मिळेल आणि इथं एच मिळेल. एच हे अंतर मोजा. एच डॅश हे व्ही डॅश. आता तुम्हाला अल्फा काढावा लागेल, मोजावं लागेल, बीटा मोजावं लागेल, थिटा मोजावं लागेल आणि फाय मोजावं लागेल. इथं P1 आहे, इथं P2 येईल. P1 P2 मोजावं लागेल. हे सारे पॅरामीटर तुम्हाला मोजता येतात. हे प्रॉब्लेम तुम्हाला फ्रंट व्ह्यूची लांबी देखील तुम्हाला इथं हे मोजता येते. ए डॅश बी डॅश किती आहे मोजता येईल. हे प्रॉब्लेम समजला आहे सगळं. हे परीक्षेत येऊ शकतो. हा प्रॉब्लेम अवघड काहीच नाही. फक्त तुम्हाला दिलेल्या कंडिशन नुसार फ्रंट व्ह्यूचं पोझिशन, एच्या फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यूची पोझिशन, बीच्या फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यूची पोझिशन मार्क करावं. बीचा फ्रंट व्ह्यू मार्क करता येत नाही, टॉप व्ह्यूची पोझिशन मार्क करावं लागेल. असाच प्रॉब्लेम आपण पुढे पॅरलल बघूया. धन्यवाद.